नमस्कार, भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. बारामती एमआयडीसी रोडला आपण विद्यानगरी एमआयडीसी ह्या भागामध्ये आपण आलेलो आहे. R2 एमआयडीसीचा प्लॉट नंबर R2 या प्लॉटची आपण माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. या प्लॉट धारकाने गौण खनिज उत्खनन जे त्यांनी जी खाली खाण टाकलेले खानपट्टा तयार केलेला आहे, जो इमारत बांधण्यासाठी साधारणपणे 30 ते 35 फूट खोल खड्डा त्यांनी खणलेला आहे. आणि साधारणपणे त्याचे मुरुम उत्खनन कोणतीही पूर्व परवानगी न घेता, परवानगी घेतली 500 ब्रासची, उत्खनन केलं 6000 ब्रास 85. हे साधा सुद्धा आकडा नाही. 6000 कशाला म्हणतात? हा प्रांतांच्या परवानगीच्या आवकेच्या बाहेर आहे. तहसीलदार जेवढे उत्खनन केले तहसीलदारांच्या आवकेच्या बाहेर आहे. परवानगी देताना तहसीलदारांना अधिकार फक्त ना फक्त 500 ब्रासचा आहे. 1500 ब्रास पर्यंत अधिकार प्रांतांना आहे. आणि 1500 ते 25,000 पर्यंत साधारणपणे कलेक्टरांना, जिल्हा अधिकाऱ्यांना आणि त्याच्याबरोबर इतर विभागांची एनओसी, प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही परवानगी लागते. पण येथे ह्या R2 7 स्टार चे मालक आहेत, ज्यांचा हा प्रोजेक्ट आहे, त्यांना साधं वाटलं सुद्धा नाही की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदाई करून बेसमेंटला पार्किंगची, मॉलची सोय करणार आहे. त्याची पूर्व परवानगी घेणे त्यांना प्रशासनाची गरज का वाटली नाही, का भासली नाही? या बाबतीमध्ये RPIचे शहराध्यक्ष यांनी तक्रार केली आणि त्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वारंवार तक्रार देऊन आणि त्या तक्रारीचा पाठपुरावा करून RPI शहराध्यक्ष बारामती यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने याचा पंचनामा काल झाला. साधारणपणे ह्या पंचनामा अशी झाला की या प्लॉटची, R2 प्लॉटची लांबी 230 फूट, रुंदी 82 फूट आणि उंची 32 फूट. ही मी केलेला नाही, बारामती सर्कल व तलाठी रुई यांनी हा पंचनामा साधारणपणे केलेला आहे. आता तुम्ही सांगा की 6000 ब्रास उत्खनन जर पकडलं आणि शासनाच्या नियमाप्रमाणे, महसूल अधिनियमाप्रमाणे, 1966च्या नियमाप्रमाणे जर ह्याच्यावर 5 पटीचा दंड जर आकारला गेला तर साधारणपणे 9600 रुपयाने, 9600 रुपये याने हा दंड आकारला जातो. म्हणजे प्रति ब्रास 9600. आता आपण कॅल्क्युलेशन करू, साधारणपणे किती कॅल्क्युलेशन होतंय. जरी आपण साधारण पकडू की ह्यांनी 500 ब्रासची परमिशन घेतलेली आहे. आता परमिशन घेतली म्हणजे आपल्याला काय तिथं जास्त काय बोलता येत नाही. 500 ब्रास, पण जादा उत्खनन किती झालेलं आहे? 6085 ब्रासचं उत्खनन झालेलं आहे. तर 5500 गुणिले 9600 तर 5,28,00,000चा दंड 7 स्टार या बिल्डिंगच्या मालकांवर, ज्यांनी ह्यांना शासनाचं कोणताही धाक नाही, शासनाची भीती नाही, शासन होण्याची ह्यांना भीती नाही, यांच्या पाठीशी कुणाचा हात आहे. साधारणपणे 5,28,00,000 जर ह्या माणसांना दंड होत असेल तर बारामती तहसीलदारांनी, बारामती प्रांतांनी यांच्यावर हा बोजा चढवून हे पैसे वसूल करूनच पुढील काम यांना करायला द्यायला पाहिजे. नाहीतर संबंधित काम माचे जे रजिस्टर होईल, जे लोकांना खरेदी विक्री होईल, ते थांबवण्याचे आदेश माननीय निबंधक, दुय्यम निबंधकांना आदेश द्यावेत आणि हे संबंधित खरेदी विक्री थांबावी. जोपर्यंत ह्या माणसाकडनं, ह्या 7 स्टार लोकांकडनं ह्याचा दंड वसूल केला जात नाही. 5,28,00,000 रुपये. आता ह्या माफियाला, आता ह्यांनी कुठं आता विकला असेल, हा मुरुम विकला कुठं असेल? ह्यांना एवढ्या मोठा खानपट्टा 30 फूट
शासकीय पंचनामा झालेला आहे, जो बारामती सर्कल न केलेला आहे. 32 फूट खाली आहे. यांना परवानगी तर असेल का? MIDC-ने यांना परवानगी तर दिलेली असेल का एवढा मोठा खड्डा खणण्याची? आणि ह्यांना कुणी परवानगी दिली एवढा मोठा मुरुम करण्याचा? हा मुरुमाची विल्हेवाट कुठं लावली ह्याचा पण शोध व्हायला पाहिजे. आणि ह्यांच्यावर 379 प्रमाणे चोरीचाही गुन्हा दाखल करायलाच पाहिजे. पोलीस प्रशासनाने पुढे येऊन चोरीचा गुन्हा, गौण खनिज चोरीचा गुन्हा 379 प्रमाणे, जुना IPC प्रमाणे गुन्हा दाखलच करायला पाहिजे. भारतीय नायकसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे. नमस्कार.